पण मी त्यांना एवढंच सांगतो, मुंह खोलने से पहले सोचना सीख ले, पहिले तो अपने अंदर झाक के देख ले. स्वतःच्या गिरेबांमध्ये जरा बघा काय परिस्थिती आहे ती. आणि आता अगोदर ज्या निवडणुका आता मी त्याचा उल्लेख केला त्याच्या अगोदर फार मोठ्या मोठ्या बाता होत्या, पण जसा रिझल्ट लागल्यानंतर चर्चा बदली झाली. ठीक आहे, त्याच्यावर मी जात नाही, परंतु मी एवढंच सांगतो, हे नागपूरचं आमचं दुसरं अधिवेशन आहे हिवाळी सरकारचं आमच्या. आणि विरोधी पक्षाचं जसं देवेंद्रजी म्हणाले, विदर्भात अधिवेशन असल्यानंतर विदर्भाच्या प्रश्नांना महत्त्व दिलं पाहिजे, परंतु यांना काय काय पत्रामध्ये लिहिलंय ते तुम्हाला माहित आहे. आणि म्हणून विदर्भामध्ये हे अधिवेशन होतंय. विदर्भाशी आमचं एक नातं आहे आणि नक्कीच या विदर्भातल्या जनतेला या अधिवेशनामधून न्याय देण्याचं काम नक्की केलं जाईल. मुख्यमंत्री आणि आमचं सरकार याला न्याय देताना एक विशेष आनंदही आम्हाला होईल. आणि विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस आणि कालबद्ध रीतीने जे काही प्रकल्प आहेत, जो योजना आहेत, निर्णय आहेत, ते पूर्णही केले जातील असं मी या ठिकाणी आश्वासन देखील देऊ इच्छितो. 1.5 वर्षाच्या काळामध्ये आमच्या सर्वसामान्यांचं हित आम्ही डोळ्यासमोर ठेवलं. आज समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचं काम आमच्या सरकारने केलेलं आहे. आणि सरकारच्याच या लोकप्रियतेमुळे जे विरोधकांना देखील धडकी भरली आहे, त्यांच्या तोंडचं पाणी पळालंय आणि पायाखालची वाळवी सरकलेली आहे. आणि म्हणूनच त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर आरोप केलेत, प्रत्यारोप केलेत. त्यांची इंडिया आघाडी, आता इंडिया आघाडी आहे ना दादा, इंडिया अलायन्स पण फुटली वाटतं. ते कालच्या बैठकच नाही झाली. हा नाही, पुढं म्हणजे 3-4 लोक आलेच नाही ना, त्यामुळे ठीक आहे. असो, शेवटी 3 राज्यांनी दाखवून दिले आणि महाराष्ट्रात देखील अतिशय चांगलं वातावरण आहे. त्यामुळे जनता जनार्दनाचा आशीर्वाद सरकारच्या पाठीशी आहे.